याबाबत सुलतान आयुब पठाण यांनी तक्रार अर्ज उपप्रादेशिक परिवहन अधिकारी यांना दिलाय। पाहूया त्याबाबतची सविस्तर बातमी। श्रीरामपुरातील शहरातील उपप्रादेशिक परिवहन कार्यालयामध्ये कर्मचारी असलेले दर्शन सोनवणे हे ट्रान्सपोर्ट विभागामध्ये काम करत आहेत। त्यांना कामकाज करण्यासाठी विभागाकडून वाहनांचे कागदपत्रे व्हेरिफिकेशन करून परवानग्या लायसन्स देण्यासाठी स्वतंत्ररित्या ऑनलाईन लॉग इन ID व पासवर्ड देण्यात आलेला आहे। तसेच सदर कामकाज हे कार्यालयामध्ये त्यांना पुरवण्यात आलेले कॉम्प्युटर व लॅपटॉपवरच ID पासवर्ड लॉग इन करून व्हेरीफाय करण्याची अनुमती बंधनकारक आहे। परंतु हे शासकीय काम श्रीरामपूर कार्यालयात करणे बंधनकारक असतानाही दर्शन सोनवणे यांनी मद्यप्राशन करताना लॉगिंग ID व पासवर्ड परवानगी नसतानाही लोकांचे वाहनांचे कागदपत्रांचे व्हेरिफिकेशन चे काम कार्यालयाची कामकाजी वेळ संपून गेल्यानंतरही केले आहे। श्रीरामपूर शहरातील गझल हॉटेल व बार या ठिकाणी मद्यप्राशन करताना लॉगिंग ID व पासवर्डचा परवानगी नसताना उपयोग केलाय। यासाठी सुलतान आयुब पठाण यांनी तक्रार अर्ज दिला आहे व त्यांनी दिलेल्या अर्जामध्ये त्यांनी असेही म्हटले आहे की सदर चित्रीकरण मी आपणास जेव्हा पाहिजे तेव्हा सादर करण्यास तयार आहे। तसेच त्यांनी केलेल्या गैरकृत्याचा मी जाब विचारला असता दर्शन सोनवणे हे मला जातीवाचक शिवीगाळ केली व घडलेल्या प्रकाराबाबत मी इतर कुठेही तक्रार अथवा वाचा केल्यास मला व माझ्या भावाला खोट्या गुन्ह्यांमध्ये अडकवण्याची धमकीही दिली। त्यामुळे मी अत्यंत मानसिक तणावाखाली असून दर्शन सोनवणे हे मला माझ्या भावाला बनावट गुन्ह्यामध्ये अडकवण्याची दाट शक्यता आहे, असे वक्तव्य सुलतान आयुब पठाण यांनी तक्रार अर्जात केले आहे। आवाज जनतेचा या न्यूज चॅनलसाठी प्रतिनिधी गणेश हिवाळे, श्रीरामपूर।